मंत्री सुधीर मुनगंटीवार नाशिक दौऱ्यावर आहेत। शासकीय गोदा आरतीबाबत ते बैठक घेणार असल्याचं बोललं जात आहे। मुनगंटीवार आता नाशिक दौऱ्यावर असणार आहे, त्यांची माहिती आता आपल्याला मिळते। शासकीय गोदा आरतीबाबत या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, काय अधिकची माहिती? वाराणसीच्या धर्तीवर वाराणसीमध्ये ज्या पद्धतीने गंगेचं रोज शासकीय आरती केला जातो, त्याच पद्धतीने नाशिकमध्ये गोदावरीची देखील आरती करण्यात यावं अशा पद्धतीची मागणी मागच्या काही दिवसांपूर्वी नाशिकमधले काही साधू महंतांनी केली होती आणि त्या संदर्भात ते जाऊन सुधीर मुनगंटीवार यांना सुद्धा भेटलेले होते आणि या सगळ्या खरं तर मागणीनंतर मुनगंटीवारांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात नियोजन करण्याचे आदेश दिले होते आणि या गोष्टीला मान्यता देखील दिलेली होती आणि त्या संदर्भात आज एक महत्त्वाची बैठक हे नाशिकमध्ये आहे। सुधीर मुनगंटीवार आज नाशिक दौऱ्यावरती आहेत। आज त्यांच्या उपस्थितीमध्ये वेगवेगळ्या बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यात ही एक महत्त्वाची बैठक आहे। गोदावरीची आरती रोज संध्याकाळी शासकीय आरतीत करण्याचं मानस आहे राज्य सरकारचं आणि त्या संदर्भात आज काही निर्णय ज्या ते होतो का किंवा कधीपासून हे आरती चालू केली जाईल त्या संदर्भात काही निर्णय आज मुनगंटीवार घेतात का हे बघणं महत्त्वाचं असेल। किरण, किती वाजता ही बैठक सुरू होणार आहे? दुपारी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खरं तर या संदर्भात बैठक आहे आणि या बैठकीला लोकप्रतिनिधी आणि काही साधू महंतांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलेलं आहे। गोदावरीची नदीची आरती च्या संदर्भात शासकीय आरतीच्या संदर्भात हे नियोजन करण्यात येणार आहे, त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।